Audio Jungle. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की डिप्लोमा फर्स्ट इयरचं रजिस्ट्रेशन कसं करायचं. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला DT महाराष्ट्र गुगलवरती सर्च करायचं आहे. फर्स्टवाली जी लिंक आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर ॲडमिशन सेक्शनवरती जायचं आहे. तिथे पोस्ट SSC डिप्लोमा 2023 वरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर येईल. जर तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करत असाल तर न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्हाला एवढी इन्फॉर्मेशन फिल करायची आहे ना. कॅन्डिडेट फुल नेम, ईमेल ID वगैरे. तर कॅन्डिडेटचं फुल नेम टाकताना तुमच्या 10वीची जी मार्कशीट आहे, जसं 10वीच्या मार्कशीटवरती असेल तसं नाव टाकायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की 10वीची मार्कशीट तर आलेली नाही आणखी, बरोबर आहे. तर तुमची जी ऑनलाईनची मार्कशीट आलेली आहे, तो स्क्रीनशॉट काढलेला असेल त्याच्यावरती जसं नाव आहे अगदी तसंच नाव तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर ईमेल ID आणि तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. आणि जिल्हा, आता जिल्हा कोणता निवडायचा आहे तुम्हाला, तर बघा तुमचा जो जिल्हा असेल त्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे. ठीक आहे. हा विद्यार्थी बुलढाणा जिल्ह्यातील आहे तर बुलढाणा सिलेक्ट करूया. नंतर तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे. तर पासवर्ड क्रिएट करताना त्याच्यामध्ये कॅपिटल स्मॉल असे लेटर पाहिजे आणि अंक पण पाहिजे. तर सोपी आयडिया सांगतो, तुमचं नाव जर आहे, नावाचं पहिलं लेटर कॅपिटल, @1 2 3 असं टाकलं तरी तुम्हाला पासवर्ड तो चालेल. त्यानंतर बघा तुम्ही प्रोसीड केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला OTP येईल तुमच्या मोबाईलवरती. तो OTP आलेला तुम्हाला मोबाईलवरती तो या ठिकाणी एंटर करायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला टेक्स्ट मेसेजद्वारे तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर भेटेल. आता या ठिकाणी बघा आहे तुमचं नाव आणि त्याच्यानंतर DEN वाला जो नंबर आहे तो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे. तो नंबर तुम्हाला सेव्ह ठेवायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जर रजिस्ट्रेशन आता न्यू प्रोसेसवरती जायचं तर खाली दिलेल्या क्लिक हिअर फॉर लॉग इनवरती त्याच्यावरती क्लिक करा, किंवा लेफ्ट साईडला रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक केलं तरी चालेल. युजर नेमच्या ठिकाणी तुमचा जो नंबर होता तो टाकायचा आहे आणि पासवर्डच्या ठिकाणी जो आपण तुमचं नाव @1 2 3 हा जो पासवर्ड सेट केलेला होता तो टाकायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढे प्रोसीड केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. या ठिकाणी 2 ऑप्शन आहेत आपल्याला, एक आहे ई स्क्रुटिनी आणि दुसरं आहे फिजिकल स्क्रुटिनी. तर ई स्क्रुटिनीमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन व्हेरिफिकेशन करायला कोणत्याही कॉलेजला जायची गरज पडत नाही. बट फिजिकल स्क्रुटिनी केल्यानंतर तुमच्या जवळचं जे FC सेंटर आहे त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंटचे सेट बनवून जायचं आहे. आता जर आपल्याला जायचं नसेल कुठं तर ई स्क्रुटिनीवरती क्लिक करायचं आणि सेव्ह मोडवरती क्लिक करायचं. ठीक आहे. आता या ठिकाणी खाली स्टेप दिलेल्या आहे, तेवढ्या स्टेप तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. सेव्ह मोडवरती क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल. तुम्हाला प्रोसीड टू फिल काय करायचं, प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टाईप्स ऑफ कॅन्डिडेट आलेला आहे. जनरली जे विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत त्यांनी टाईप A सिलेक्ट करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल. या ठिकाणी बघा तुम्हाला तुमची जी 10वी झालेली आहे, 10वी झालेला जिल्हा या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा तालुका आणि तुमच्या शाळेचं नाव या ठिकाणी एंटर करायचं आहे. ठीक आहे. तर जे काही तुमच्या शाळेचं नाव असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. आणि आपला जो मूळ जिल्हा आहे तो तर या ठिकाणी खाली आलेला आहे. ठीक आहे. जो आपण स्टार्टिंगला एंटर करताना जिल्हा सिलेक्ट केलेला होता ना, बरोबर. आता या ठिकाणी बघा शाळेचं नाव टाकल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर कॅटेगरी डिटेल, तुमची कोणती कॅटेगरी आहे ते सिलेक्ट करायचे आहे. जर तुम्ही जनरल कॅटेगरी म्हणजे कॅटेगरी कोणती नसेल तर जनरल सिलेक्ट करायचं. रिझर्व कॅटेगरी असेल जसं की SC ST OBC SBC तर रिझर्ववरती क्लिक करा. त्याच्यानंतर बघा सिलेक्ट कॅटेगरीवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला, तुमची जी कॅटेगरी असेल त्याच्यावरती क्लिक करायचं. आता OBC आहे या विद्यार्थ्याचं. OBCमध्ये या विद्यार्थ्याची कास्ट जी आहे ते कास्ट सर्टिफिकेटवरती मेन्शन केलेलं असतं बघा. हा विद्यार्थी आहे कुणबी 83. ठीक आहे.
तर कास्टमध्ये बघा सर्च करायचं आहे कुणबी 83 आहे ना. तर कुणबी 83 आहे, त्याच्यावरती आपण क्लिक करूया. ठीक आहे. जी तुमची कास्ट असेल त्या कास्टवरती लक्षात ठेवायचं, कास्टच्या समोरचा जो नंबर आहे, बऱ्याच वेळेस कास्टचे नावं भरपूर असतात आणि त्याच्यावर समोरचे नंबर चेंज होत राहतात. त्यामुळे तुमचं कास्ट सर्टिफिकेटवरती बघायचं कोणती कास्ट आहे आणि त्या कास्टच्या समोरचा नंबर कोणता आहे. ठीक आहे. हे फायनल झाल्यानंतर आता या ठिकाणी बघा कुणबी 83 आहे, त्याच्यावरती क्लिक केलं. त्याच्यानंतर बघा पुढचं ऑप्शन आहे नॉन क्रिमिलियर अवेलेबल आहे का. अवेलेबल असेल तर अवेलेबलवरती क्लिक करा. त्याच्यानंतर पर्सन विथ डिसेबिलिटी म्हणजे डिसेबिलिटी आहे का, काही अपंगत्व आहे का विद्यार्थ्याला, असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. डिफेन्स म्हणजे काय, तर ज्याचे आई बाबा किंवा आई वडील या दोघांपैकी एक डिफेन्समध्ये जर असेल, डिफेन्समध्ये म्हणजे मिलिटरी सेक्शनमध्ये, तर त्यावेळेस त्यांनी येस सिलेक्ट करायचं, अदरवाईज नो. आता खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत बघा डोमेसाईलसाठी किंवा नॅशनॅलिटीसाठी. तर पहिलं ऑप्शन आहे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, दुसरं आहे लिव्हिंग सर्टिफिकेट. आता लिव्हिंग सर्टिफिकेट कधी चालतं, जर लिव्हिंगवरती इंडियन मेन्शन केलेलं असेल तर, किंवा इंडियन पासपोर्ट, बर्थ सर्टिफिकेट, याच्यापैकी जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी बघा तुमचं 10वीचं बोर्ड जे आहे, कोणतं बोर्ड आहे ते सिलेक्ट करा. स्टेट बोर्ड असेल तर स्टेट बोर्ड किंवा CBSE असेल तर CBSE सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर SSC पासिंग इयर कोणतं आहे, कोणत्या वर्षाला तुम्ही 10वी पासआउट झालेलं आहे ते इयर या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर बघा तुमचं नाव चेक करून घ्या एकदा, आणि त्याच्या पुढे नेम ऑफ कॅन्डिडेट्स मदर, आईचं नाव. आता आईचं नाव 10वीची मार्कशीट आहे, तुमचा जो स्क्रीनशॉट आहे स्क्रीनशॉटवरती जसं नाव आहे तसंच टाका. ओरिजिनल मार्कशीट आल्यानंतर मार्कशीटवरती पण सेम राहणार आहे जसं स्क्रीनशॉटवरती आहे. त्याच्यानंतर बघा SSCचा तुमचा रोल नंबर जो आहे तो रोल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. रोल नंबर टाकतोय आपण या ठिकाणी. ठीक आहे. तर रोल नंबर टाकल्यानंतर SSCमध्ये तुम्हाला टेक्निकल होतं का, तर टेक्निकल विषय म्हणजे कोणते, तर जसं कॉम्प्युटर असेल आहे ना, मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिशियन असेल, असे जर विषय असतील 10वीमध्ये तर येस करायचं आहे, अदरवाईज नो करायचं आहे. जनरली टेक्निकल विषय नसतात. बघा या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं पूर्ण मार्क्स हे ऑटोमॅटिक फेच होणार आहेत DTच्या साईटवरती. ते एकदा व्हेरीफाय करायचे आहेत. जसे तुमचे रिझल्टवरती मार्क किंवा मार्कशीटवरती जसे मार्क आहेत तेच मार्क या ठिकाणी आहेत की नाही एकदा खात्री करून घ्या. ठीक आहे. असल्यास पुढं चालायचं आहे आपल्याला. ठीक आहे. पुढे बघा SSC टेक्निकल येस ऑर नो, मी आताच सांगितलं तुम्हाला, नो करा. त्याच्यानंतर इंटरमिजिएट ग्रेड सर्टिफिकेट आहे का, जसं की ड्रॉइंगचं वगैरे, त्याला 3 मार्क 5 मार्क असतात ना, ते सर्टिफिकेट जर असेल तुमच्याकडे तर येस करायचं, अदरवाईज नो करा. 10वीमध्ये 10वी नंतर 12वी केलेली आहे का तुम्ही, आहे ना, नसेल तर नॉट ॲप्लिकेबलवर क्लिक करायचं. केलेलं असेल वेगवेगळ्या ब्रँचमध्ये तर ते पुढचे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहेत. ITI केलेलं आहे का, नाही तर नो करा. केलेलं असेल तर येस करा. त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड क्लिक करा. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर बघा तुमची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी मेन्शन करायची आहे. तर डेट ऑफ बर्थ टाकून घ्या, डेट, मंथ आणि इयर. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं जेंडर, मुलगा असेल तर मेल, मुलगी असेल तर फिमेल. त्यानंतर ऑर्फन म्हणजे काय, तुम्ही अनाथ आहात का, अनाथ असेल तर येस करा, अदरवाईज नो करा. त्याच्यानंतर बघा फॅमिलीचं इन्कम हे खूप इम्पॉर्टंट आहे. इन्कम सर्टिफिकेट आल्यानंतर तो इन्कमची रेंज कन्फर्म करायची आहे आणि त्या रेंज तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं. जसं की समजा या विद्यार्थ्याचं 45,000 रुपये इन्कम आहे वार्षिक, तर 15 ते 50 या गटामध्ये त्याचं काय असेल, इन्कम असेल, आहे ना. जसं की 75 असेल तर 50 to 1 लाखच्या दरम्यान त्याचं रेंज सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर रिलिजन म्हणजे काय, धर्म, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन जो काय असेल तो सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर बघा मदर टंग, तुमची मातृभाषा कोणती आहे, मराठी आहे विद्यार्थी, मराठी सिलेक्ट केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो परमनंट ॲड्रेस आहे तो कुठला आहे. ठीक आहे. तर कुठला ॲड्रेस आहे तो तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. जसं की आता या ठिकाणी ॲड्रेसमध्ये काय टाकणार तुम्ही, तर बिल्डिंगचा नंबर असेल तर बिल्डिंगचा नंबर, नगर असेल कोणतं तर नगर, किंवा गल्लीचं नाव असेल तर गल्लीचं नाव. एवढ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला टाकायच्या आहेत. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट तर ऑटोमॅटिक आपण सिलेक्ट केलेलंच आहे ऑलरेडी स्टार्टिंगलाच, है ना. त्याच्यानंतर तालुका आणि तुमचं जे गाव असेल ते गाव पण सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर पिनकोड टाकायचा आहे तुम्हाला, बरोबर. पिनकोड टाकल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करा.
7 प्रोसीड केल्यानंतर बघा पुढचं जो इंटरफेस असेल तो अशा प्रकारचा येईल. याच्यामध्ये तुम्हाला फोटो विथ सिग्नेचर अपलोड करायचे आहेत. ठीक आहे, फोटो विथ सिग्नेचर. तर काय करायचं आहे तुम्हाला, सिम्पली कोऱ्या कागदावरती तुमचा फोटो ठेवा आणि फोटोच्या खाली तुमची साईन करा आणि फोटो आणि साईन एकाच फोटोमध्ये येतील असा क्रॉप करून फोटो काय करा तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपवरती पाठवा किंवा ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरणार त्या ठिकाणी त्याला पाठवा. तो फोटो क्रॉप केलेला तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. ठीक आहे, तर अपलोड करण्यासाठी तुम्हाला चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे. चूज फाईलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो फोटो आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला फोटो विथ साईन याला काय करायचं आहे, एनलार्ज करून घ्या. फोटो आणि साईन दोन्ही पण यायला पाहिजे. त्याच्यानंतर अपलोड फोटोवरती क्लिक करा. अपलोड फोटोवरती क्लिक केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला काय करायचे आहेत, नंतर अपलोड करायचे आहेत. आता कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागत आहे तुम्ही निवडलेल्या कॅटेगरीवरनं तुम्हाला या ठिकाणी दिसेल. पहिलं जे डॉक्युमेंट आहे ते आहे लेटेस्ट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. स्कूल लिव्हिंग म्हणजे काय, तर त्याला आपण TC पण म्हणतो, बरोबर आहे, किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट पण म्हणतो है ना. तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अजून तुम्हाला मिळालेले नसतील, कारण तुमची ओरिजिनल मार्कशीट आल्याशिवाय स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्हाला मिळत नाही. त्यामुळे तुम्ही नाही अपलोड केलं तरी चालेल, कंपल्सरी नाही येते. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमचं जे काय होतं नॅशनॅलिटी सर्टिफिकेट होतं ते नॅशनॅलिटी सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केलं आपण आणि व्यवस्थित प्रॉपरली क्रॉप करून या ठिकाणी सेव्ह करायचं आहे. ठीक आहे, 100% झाल्यानंतर तुमचं जे डॉक्युमेंट आहे ऑलरेडी अपलोड झालेलं असेल. जर नसेल झालं तर क्लोज करायचं आहे तुम्हाला आणि रिफ्रेश करायचं. ऑटोमॅटिक तुमचे डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड झालेलं असेल. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा तुमचं स्टेटसच्या ठिकाणी काय आलेलं आहे, राईट क्लिक आलेलं आहे ना. नंतर सेकंड बघा, आता कास्ट सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी तुम्हाला काय करावं, सिलेक्ट ऑथॉरिटी सिलेक्ट करायचं आहे. जसं की SDO असेल, DY कलेक्टर असेल है ना. तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे जनरली SDO जे आहे ते बनवत असतात कास्ट सर्टिफिकेट. ठीक आहे, सब डिव्हिजनल ऑफिसर. तर SDO असेल तर या ठिकाणी बघा खाली दिलेलं आहे, ज्याचं राईट क्लिक केलेलं असतं बघा साईनच्या ठिकाणी, तर तिथं खाली लिहिलेलं असतं की कुठलं ऑथॉरिटी आहे तुमचं ते है ना. त्या ठिकाणी काय करायचं तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे. व्यवस्थित क्रॉप करायचं आहे विद्यार्थी मित्र. थोडं म्हणजे जास्त एक्स्ट्रा हे केलं तुम्ही तरी काय फरक नाही पडणार, पण पूर्ण फोटो जो आहे तो अपलोड व्हायला पाहिजे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपलं कास्ट सर्टिफिकेट पण अपलोड झालेलं आहे. त्याच्यानंतर राहिलं तुमचं नॉन क्रिमी लेअर. आता नॉन क्रिमी लेअर पण काय करायचं आहे तुम्हाला अपलोड करायचं आहे. तर क्लिक करून घ्या, सिलेक्ट डॉक्युमेंटवरती क्लिक करा आहे ना. आता नॉन क्रिमी लेअर बघा कितीपर्यंत असायला पाहिजे, 31 मार्च 2024 पर्यंत व्हॅलिड असायला पाहिजे. आता बघा नॉन क्रिमी लेअर या ठिकाणी दिलेलं आहे, शेवटची लाईन या ठिकाणी बघा 31 मार्च 2026 पर्यंत व्हॅलिड आहे आणि कमीत कमी ती किती पाहिजे आपल्याला 2024 पर्यंत है ना. तर आपलं जे नॉन क्रिमी लेअर आहे ते ऑलरेडी व्हॅलिड आहे, त्यामुळे आपण काय करूया अपलोड करून घेऊया. ठीक आहे, सिलेक्ट डॉक्युमेंटवरती क्लिक केलं, त्याला क्रॉप करून आपण काय करत आहे त्याला अपलोड करत आहे है ना. तर बघा याला सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड होईल. अपलोड झाल्यानंतर बघा तुम्हाला राईट क्लिक दिसतील या ठिकाणी आणि त्याच्यासमोर व्ह्यूचं ऑप्शन दिसेल डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर है ना. जर येत नसेल तर रिफ्रेश करू शकता. रिफ्रेश केल्यानंतर बघा व्ह्यूचं ऑप्शन आहे. वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत ते बरोबर झालेले आहेत की नाही चेक करू शकता तुम्ही है ना. आता 3 डॉक्युमेंट या ठिकाणी आपण काय केले चेक केलेले आहेत, 3ही डॉक्युमेंट करेक्ट आहेत. आता तुम्हाला आय हॅव रीड ऑल द इन्स्ट्रक्शन्स आणि काय ते आहे त्या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला बघा 300 रुपये या ठिकाणी पेमेंट करायचं आहे. आता कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 300 रुपये आहेत आणि जनरलचा विद्यार्थी म्हणजे ओपनचा विद्यार्थी असेल तर त्याला 400 रुपये रजिस्ट्रेशन फीस आहे. तर या ठिकाणी बघा तुम्हाला अगदी सोपी मेथड सांगतो पेमेंट करायची. UPI पेमेंटवरती क्लिक करा. सेकंड नंबरचं फोनपेचं जे ऑप्शन आहे त्याच्यानंतर या ठिकाणी UPI ID टाका किंवा खाली ऑप्शन आहे बघा शो QR कोड
आहे ना. त्याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर कंटिन्यू अँड पेवरती क्लिक करा. केल्यानंतर बघा जसं तुम्ही दुकानमध्ये वगैरे मोबाईल स्कॅन करता तशा प्रकारचा QR कोड येईल. त्याला सिम्पली स्कॅन करायचं आहे आणि तुमच्या मोबाईलवरतीच त्याची पेमेंट जे आहे ते करायचं आहे. ठीक आहे. तर जसं आपण पेमेंट करतो दुकानाचं वगैरे तसंच तुम्हाला सिम्पली या QR कोडला स्कॅन करायचं आहे आणि ते पेमेंट जे आहे ते डन करायचं आहे. 300 रुपये आहे तर त्याला 4-5 रुपये एक्स्ट्रा लागत असतील त्याला, है ना. किती 305.90 म्हणजे 6 रुपये थोडक्यात एक्स्ट्रा लागतात आपल्याला. तर या ठिकाणी मी पेमेंट केलेलं आहे, है ना. या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव पण आलेलं आहे खाली बघा. तर अशा प्रकारे तुमचा जो फॉर्म आहे हा फॉर्म कंप्लीट झालेला आहे. मला नाही वाटत की तुम्हाला कुठे नेट कॅफेवरती जाऊन किंवा बाहेर कोणाला पैसे देऊन फॉर्म भरायची गरज पडेल, है ना. हा फॉर्म तुम्ही मोबाईलवरती पण भरू शकता, बरोबर आहे. त्यासाठी तुम्हाला सिम्पली क्रोममध्ये जाऊन तुमचं डेस्कटॉप साईट सिलेक्ट करायची आहे आणि तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे तो कंप्लीट करायचा आहे. लॅपटॉप असेल तर चांगली गोष्ट आहे, अदरवाईज तुम्ही मोबाईलवरती पण करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही जी फाईल आहे रजिस्ट्रेशन फॉर्म याला सेव्ह करून घेऊया आपण. ठीक आहे. तर सेव्ह करत आहे आपण रजिस्ट्रेशन फॉर्म त्या विद्यार्थ्याचं नाव टाकून. आणि याची जी प्रिंट आहे एक प्रिंट तुमच्याकडे ठेवायची आहे. ई स्क्रुटिनीला गेल्यानंतर ई स्क्रुटिनीला तुम्हाला जायची गरज नाही आहे ना. तर ऑटोमॅटिकच तिकडनंच ते व्हेरीफाय करतील. आता या ठिकाणी बघा सगळ्या स्टेप आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत, म्हणजे रजिस्ट्रेशन जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आपलं. ठीक आहे. फक्त सध्याला तुम्हाला काय करायचं रजिस्ट्रेशनच कंप्लीट करायचं आहे. त्याच्यानंतर व्हेरिफिकेशनची नंतरची स्टेप आहे. ते व्हेरिफिकेशन बघा या ठिकाणी ज्या कॉलेजला तुमचा फॉर्म गेलेला आहे ई स्क्रुटिनीसाठी त्या कॉलेजचं नाव आलेलं आहे, त्या सरांचं पर्टिक्युलर नाव पण येतं, सरांचा कॉन्टॅक्ट नंबर पण येतो. ठीक आहे. तर तुम्हाला जर काही डाऊट असेल रिगार्डिंग डॉक्युमेंट वगैरे तर तुम्ही त्या सरांना कॉल करून पण विचारू शकता. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला लॉग आउट करायचं आहे. आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल. आता इथून पुढच्या ज्या प्रोसेस आहे त्या सर्वच्या सर्व प्रोसेस आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.